जाऊया नाशिकमध्ये काळाराम मंदिराबाहेर प्रचंड गर्दी आहे। भल्या पहाटेपासून भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत आहेत। नाशिकच्या काळाराम मंदिराच्या बाहेरून आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडतायत। किरण गोडूर आपल्यासोबत जोडलेले आहे। किरण, काळाराम मंदिराच्या बाहेर काय परिस्थिती आहे? भल्या पहाटेपासून भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत आहेत। जगदीश, मी काळाराम मंदिरात नाहीये, कपालेश्वर मंदिरात आहे। आज महाशिवरात्री आहे, त्यामुळे कपालेश्वर मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। अत्यंत ऐतिहासिक हा मंदिर आहे। महाशिवरात्री निमित्त संपूर्ण देशभरातील महादेवा मंदिरामध्ये आज गर्दी आहे। 12 ज्योतिर्लिंगापैकी एक महत्त्वाचं असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये सुद्धा काल रात्रीपासूनच भाविकांनी जे आहे दर्शनासाठी गर्दी केल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। मंदिराला विद्युत जाहीर रोषणाई करण्यात आलेली आहे। विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचं सुद्धा त्र्यंबकेश्वरच्या मंदिरामध्ये जे आयोजन करण्यात आलेलं आहे। आणि नाशिकच्या हे कपालेश्वर मंदिर सुद्धा ऐतिहासिक आहे। आपण बघू शकतो की काल रात्रीपासूनच भाविकांनी अशा पद्धतीने गर्दी केलेली आहे। गोदावरी तीरी हे कपालेश्वर मंदिर आहे। अत्यंत ऐतिहासिक अशा पद्धतीचं पार्श्वभूमी आहे आणि इथे रोजच मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी असते। पण आज जे आहे महाशिवरात्री निमित्त भाविकांची विशेष गर्दी जवळपास 6 ते 8 किलोमीटरपर्यंत अशा पद्धतीचे रांगा भाविकांच्या लागलेल्या आहेत। त्यामुळे आज महादेवाचं दर्शन घेण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ते एकूणच भाविकांचं असल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। इथे आपल्या बरोबर एकूणच गुरुजी आहेत। गुरुजींकडनं आपण जे आहे ते अधिक माहिती घेऊया। एकूणच या मंदिराचा इतिहास काय आहे आणि काय काय आज कार्यक्रमांचं नियोजन करण्यात आलेलं आहे, मला सांगा। काय आज जे आहेत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे, कारण भाविकांची मोठी गर्दी आहे। भाविकांची यावेळेस आपल्याला पहिल्यांदी यंग जी पिढी आहे ती पूर्ण म्हणजे महादेवाकडे वळताना आपल्याला पहिल्यांदी पाहायला भेटली। म्हणजे मला स्वतःला पहिल्यांदी पाहायला भेटली। यंग जे पोरं आहे आत्ताचे भावी ते आपल्याला महादेवाकडे वळताना दिसले। आणि आपण यावेळेस पहिल्यांदी की लाईव्ह दर्शन डायरेक्ट खाली आपण मोठ्या स्क्रीनवर जेव्हा 30x18ची मोठी स्क्रीन लावली आहे, ज्यांना जे वृद्ध लोक आहेत त्यांना म्हणजे वरती येता येणार नाही, तर अशा लोकांना आपण दर्शनाची एकदम मोठी चांगली सोय केली आहे। आणि जवळपास 2 ते 3 हजार लिटर दूध वाटप ठेवलेले सगळ्या भक्तांकरता। आणि किती वाजेपर्यंत मंदिर? आज रात्रभर, आज मंदिर बंद होणार नाही, कारण की शिवरात्रीच्या निमित्त म्हणजे शिवाची रात्र अशी रात्री 12 वाजता पूजा चालू होईल, तर पहाटे 5 वाजता त्याची महाआरती होईल। तर अशा पद्धतीचं हे संपूर्ण जे नियोजन आहे ते मंदिर प्रशासनाची वतीने जी। तर धन्यवाद किरण घेतलेल्या या आढाव्याबाबत। तर नाशिकच्या कपालेश्वर मंदिराबाहेर सुद्धा मोठी गर्दी आहे। आपले प्रतिनिधी किरण गोटूर यांनी या ठिकाणचा आढावा घेतलाय। नाशिकच्या काळाराम मंदिराचा सुद्धा आपण आढावा घेणार आहोत। मात्र कपालेश्वर मंदिरातील दृश्य आपण पाहतोय, प्रचंड गर्दी आहे। भल्या पहाटेपासूनच भाविकांची प्रचंड गर्दी या मंदिरात आहे। दर्शनासाठी भाविक भल्या पहाटेपासून मंदिराबाहेर आलेत। मोठा उत्साह संपूर्ण राज्यभरात दिसतोय। आज राज्यासह देशभरात महाशिवरात्री मोठ्या उत्साहात साजरी केली जाते आहे। सर्वच ठिकाणच्या शिवमंदिरांमध्ये शिवशंकराचं दर्शन घेण्यासाठी भल्या पहाटेपासून भाविकांची प्रचंड गर्दी आहे। तर ही दृश्य आपण पाहतोय। अनेक मंदिरांमध्ये पूजा अर्चा केली जाते, अभिषेक सुद्धा घातला जातोय। भल्या पहाटेपासूनच हे सर्व विधी सुरू झालेत आणि मंदिर 24 तास भाविकांसाठी खुलं असणार आहे। आजची गर्दी लक्षात घेता मंदिर प्रशासनाकडून हा निर्णय घेतला गेला। राज्यभरातील सर्वच मंदिरं ज्या ज्या ठिकाणी प्रचंड गर्दी असते अशी सर्व मंदिरं 24 तास दर्शनासाठी खुली असणार आहेत।